म्हणे बाळासाहेब ठाकरेंनी मला सांगितलं नारायण राणेला मी काय नाही दिलं, त्यांनी दुसरे शब्द वापरले. बाळासाहेबांचे एवढे वाईट दिवस कधी आले नव्हते तुला आतमध्ये बिस्तरच्या बाजूला बसवायला, कधीच नव्हते एवढे. कधी सांगितलं तुला? काय संबंध तुझा? आमच्या राणे साहेबांनी जेवढं बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम केलं ना त्याच्या 25% पण तू प्रेम केलं नाहीस कधी. तुम्हाला एक घटना सांगतो. आम्ही विरोधी पक्षात होतो, साहेब विरोधी पक्ष नेते होते, कदाचित नातू साहेबांना आठवत असेल. बाळासाहेबांनी आमच्या राणे साहेबांना सांगितलं, नारायण, कारण का ते अरेतुरेवर होते, नारायण हे काँग्रेसचं सरकार पडलं पाहिजे. तेव्हाच साहेबांनी शब्द दिला, साहेब काही करणार पण यावेळेस सरकार पाडायचा 100% प्रयत्न करतो. तेव्हा पैसा नव्हता नारायण राणेकडे, फक्त फौज होती. हे 25-30 आमदार घेऊन ते वायकरचं कुठलं ते जोगेश्वरीला क्लब आहे, मातोश्री क्लब, मातोश्री क्लबला त्यात एक सगळ्या आमदारांना ठेवलं. विरोधी पक्ष नेता असताना साहेबांनी स्वतःचं घर गहाण ठेवलं की नाही मी बाळासाहेबांना शब्द दिलाय सरकार पडलं पाहिजे. स्वतःचं घर गहाण ठेवणारा नेता भडवा हे करू शकतोस का तू? बाळासाहेबांसाठी करू शकतो तू? अरे आमची आई विचारायला लागली, हो आपण राहणार कुठे? माझ्या आईला सांगितलं नाही मी साहेबांना शब्द दिला, मी आता माघार घेऊ शकत नाही. ते सरकार आपलं राहिलं नाही, एका मताने पडलं. काय अवस्था झाली असेल आमची. पण राणे साहेब बाळासाहेबांकडे गेले नाही कधी मागायला की साहेब माझं सगळं संपलं, मी या सरकार पाडण्यासाठी एवढे करोड रुपये उडवले, माझं सगळं संपलं, मला काहीतरी मदत करा. अशी मदत मागायला राणे साहेब कधी गेले नाही बाळासाहेबांकडे. त्यांनी परत स्वतःला सिद्ध केलं, परत उभा केला स्वतःला, सगळी परिस्थिती परत निर्माण केली आणि महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये परत स्वतःला सिद्ध करणारा माणूस एकच, त्याचं नाव नारायण राणे. हे शरद पवार वगैरे कसले हो, यांना आयतं मिळालं सगळं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळं काय होतं. आमच्या साहेबांनी 1 रुपया 2 रुपयापासून नोकरी सुरुवात केली. बाळासाहेबांवर अफाट प्रेम. बाळासाहेब बोलले म्हणजे विषय संपला. हे समजणारे आमचे राणे साहेब. अरे तू काय ओळखतं राणे साहेबांचं आणि बाळासाहेबांवरचं प्रेम? ज्या दिवशी बाळासाहेब गेले, आम्ही लंडनला होतो तेव्हा, अहो आमचा साहेब जेवला सुद्धा नाही, आमचं अख्खं घर रडलं. तू आम्हाला बाळासाहेबांचं प्रेम सांगतोस? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.